नमो भाग्य आर्ट्स सादर करीत आहे मराठीचा नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही एक खेळणार आहोत मराठी खेळ. टंग ट्विस्टर किंवा ज्याला आपण जिव्हा पीडक भाषिक किंवा जीभ बळवणारी वाक्ये किंवा शाब्दिक खेळ म्हणतो, तर त्याचा आपण एक छान खेळ खेळणार आहोत. माहिती आहेत का टंग ट्विस्टर दोघांना? हो. ठीक आहे. तर आता ह्या खेळात काय करायचं आहे ते मी सांगते. याच्यामध्ये आपल्याकडे आहेत हे पत्ते. एक आहे राजा, एक आहे राणी आणि एक आहे दुरी. हे जे पत्ते आहेत हे पत्ते आपण अशा पद्धतीने एकत्र करून इथे ठेवले जातील आणि ते ठेवल्यावर ह्यातली 3 पानापैकी कुठलंही एक पान आम्ही प्रत्येकी एक एक असं उचलणार आहोत. आणि ज्यांच्याकडे राणी किंवा राजा येईल त्यांना काहीच करायचं नाही आहे, पण ज्या व्यक्तीकडे दुरी येईल त्याच्यासाठी असणार आहे एक खेळ. म्हणजेच त्याला 1 मिनिटामध्ये जो टंग ट्विस्टर जिव्हा पीडक भाषेत दिलेला आहे ते 1 मिनिटामध्ये त्याला न अडखळता बोलायचं आहे. तर हा आहे खेळ. कळलंय सगळ्यांना? हो. चला मग खेळूया. तर आता अशा पद्धतीने एकत्र केले आहेत आणि हे ठेवलेत. मलाही माहित नाही कुठल्या कार्डामध्ये काय आहे. काय वाटतं कोणाला येईल दुरी? याला चला 1 2 साडेमाडे 3. काय आलंय कोणाला? मला आला आहे राजा, मला आली आहे राणी आणि मला आली आहे दुरी. आता टंग ट्विस्टर टंग ट्विस्टर किंवा जिव्हा पीडक भाषिक कोणाला मिळणार आहे? मला. ठीक आहे. तर आता मी तुला ते सांगते आणि तुला ते 1 मिनिटासाठी बोलायचं आहे. ठीक आहे? चालेल. तर तुझ्यासाठी आहे दळण जरा जाड दळा. दळण जरा जाड द्या, 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 दळण जरा जाड द्या. जळण झालं. हरकत नाही. आता पुन्हा एकदा आपण प्रयत्न करू. आपण ह्याचे 3 डाव खेळणार आहोत. चला आता कोणाला मिळेल असं वाटतंय? आता ह्याच वेळेला आता बघा. ह्याला मिळणार असं मला वाटतंय. चला 1 2 साडेमाडे याच मिळायला पाहिजे. 3. कोणाला मिळालं? परत ज्ञानेशला मिळालं. तर आता दुरी आली आहे ज्ञानेशला. तर त्याच्यासाठी पुढचा टंग ट्विस्टर आहे कडू कारलं करू कारलं. बोल बघू. ठीक. 1 मिनिटासाठी. कडू कारलं करू कारलं, 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 करू काढलं करू काढलं करू काढलं. चला आता पुन्हा एकदा खेळतो. अरे Yes. आता मला आली आहे दुरी. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. बरं एकदा मी सांगते ते बरोबर आहे का फक्त बघा. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. राळ्यात राळे मिसळले. सुरू करू. हा. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. 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 काळे राळे गोरे राळे चुकला गोळे 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 गोळे. शेवटचा खेळूया. शेवटचा डाव. पटकन बघूया आता कोणाला काय येतंय. चला आता आपल्या ह्या पटापट. मला वाटतं आला. मला दुरी मला राणी आली आली. तर तुझ्यासाठी आहे चटईला टाचणी टोचली. सुरू. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला चटणी चटणी. अरे वा, कसा वाटला हा खेळ? मस्त. आपण का बोलतो टंग ट्विस्टर माहितीये का? याचा उद्देश हा आहे की आपली जीभ अडखळल्यावर आपल्याला मजा सुद्धा येते, त्याचबरोबर आपल्या मेंदूला स्पष्ट बोलायची सवय होते.
आणि यासाठी टंग ट्विस्टर बोलणं हे अतिशय फायदेशीर असतं. म्हणजे जे बोबडे बोलतात किंवा ज्यांना बोलताना काही थोडंफार अडचण येत असेल तर त्यासाठी हे टंग ट्विस्टर किंवा ज्याला आपण जीभ वळवणारी वाक्ये किंवा जिव्हापीडक भाषित यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला स्पष्ट बोलायची सवय लागते. आणि याचबरोबर आजपासून अधेमध्ये आम्ही सुरू करतो आहोत हे नवीन सत्र ज्याचं नाव आहे मराठीचा, ज्याच्यामध्ये आपण छान छान वेगवेगळे मराठी शब्द पाहणार आहोत जे कदाचित सगळ्यांनाच माहिती आहेत असं नाही. तर मग आज आपण कुठला नवीन शब्द शिकलो? टंग ट्विस्टर, ज्याचा मराठी अर्थ आहे जिव्हा पीडक भाषित किंवा जीभ वळवणारी वाक्ये. काय सांगा? जिव्हा पीडक भाषित किंवा जीभ वळवणारी वाक्ये. किंवा त्याला आपण शाब्दिक खेळ असं सुद्धा म्हणू शकतो. हो. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण असेच वेगवेगळे मराठीमधले मजेशीर मग म्हणी असतील, वाक्प्रचार असतील किंवा शब्द किंवा अजून खूप काही घेऊन नक्की येऊ. तोपर्यंत काळजी घ्या.